मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट्स देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल की पॅन कार्डमध्ये पॅन 2.0 हे नवीन सुविधा निघालेली आहे। याच्यामध्ये आपण आपला मोबाईल क्रमांक असो, आपला ईमेल आयडी असो किंवा पॅन कार्डमधील पत्ता असो, हे सर्व माहिती अपडेट करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज लागणार नाही। हे सर्व अपडेट्स आता फ्री ऑफ कॉस्ट चालू आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हेच कशा प्रकारे अपडेट करायचे ते दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ, माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। आपला जो पॅन कार्ड नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकावा लागणार आहे। त्यानंतर जो आपला मंथ ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारखेतला जो महिना आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि पुढे आपल्याला वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर टिक करायचं आहे। इधर टिक केल्यानंतर खाली आपल्याला आय एम नॉट अ रोबोट याच्यावर टिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। तर मित्रांनो, सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला केवायसी साठी जो आहे आपल्या आधारच्या रजिस्टरला मोबाईल क्रमांक आहे त्याच्यावर आपल्याला OTP येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू विथ eKYC याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण वर बघू शकता की आपला कुठल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला OTP गेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर पुढे आपण बघू शकता की आपल्याला आपला जो पॅन कार्ड आहे त्याला मोबाईल नंबर हा रजिस्टर आहे, त्यानंतर ईमेल आयडी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे की रजिस्टर नाही आहे। तर आपल्याला समजा डू यू वांट टू विश अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी इन पॅन डेटाबेस। तर आपल्याला समजा पॅन कार्ड मध्ये आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला येस वर क्लिक करायचं आहे। येस वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली आपण बघू शकता की आपल्याला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला ईमेल आयडी आपला टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला जो ईमेल आहे याच्यावर पण एक OTP येणार आहे आणि आपण जो मोबाईल क्रमांक टाकला होता त्याच्यावर पण एक OTP येणार आहे। तर दोन्ही OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत। इथं बघू शकता आपण इंटर मोबाईल OTP, त्याच्यानंतर खाली आहेत इंटर ईमेल OTP। तर या ठिकाणी आपण दोन्ही OTP टाकून घ्यायचे आहेत। दोन्ही OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की आपला जो ॲड्रेस आहे तो सर्व अशा प्रकारे आपल्याला आपला विलेज, सब डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड हे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। याच्यामधील सर्व माहिती बरोबर असल्यास आपण व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की आपली रिक्वेस्ट ही NSDL ला पडलेली आहे। तर काही दिवसामध्ये आपल्याला ते चेक करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जनरेट अँड सेव्ह प्रिंट जी आपल्याला रिसिप्ट मिळालेली आहे, ॲक्नॉलेजमेंट नंबर, हा नंबर आपण या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचा आहे। परत आपण याचा स्टेटस पण चेक करू शकता की आपला जो आपण रिक्वेस्ट टाकली होती ती अपडेट झाली आहे का नाही ते।
तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हा जो अपडेट झालेला पॅन कार्ड आहे हा घरी कशा प्रकारे मागवायचा हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा दाखवून देणार आहे. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.